ज्ञानकैवल्यदातारं ज्ञानेश्वरी प्रसादजं सच्चिदानन्दरूपं त्वात् ज्ञानेश्वरमहं भजे। ज्ञानिनां मुक्तिदात्री या ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिद्धेया सरस्वती। ज्ञानेश्वरी च नः पातु योगिद्धेया सरस्वती। ओम गम गणपते नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। प्रथमतः जगदंबा ज्ञानेश्वरी आणि आमगेल गुरुचरणाक वंदन कन। तशीच आज हे शुभ संदर्भाचेर उपस्थित आशिल्ले सगळे आत्मीय लोकांक स्वागत सांगूक इच्छितो आसाचे। हे प्रपंचा भितर प्रत्येक मनुष्य तेंगेल जीवना भितर आपणान सुखानी संतोषानी आनंदान जीवन करका म्हण विच्च करतो उरता। आणि खंयचे मनुष्य तेंगेल जीवना भितर आपणा दुःख मेळका कष्ट मेळका दारिद्र्य येवका हे खंयचे मनुष्य तेंगेल जीवना भितर इच्छ करतना। प्रत्येक मनुष्य विच्छ करतके म्हटल्यार हा हे जगा भितर सुखानी संतोषानी आनंदान जीवन करका आणि त्यासाठीच मनुष्य इडी जीवनभर प्रयत्न करतो उरता। इतलेच न्ही प्रत्येक मनशाक तेंगेल जीवना भितर एक वैयक्तिक जान इच्छा मडील उरता। अर्थात सान पोराच्यान धन ओड मालगड म्हटल्यार बी तेंगेले विच्छ उरताचेच। तो कितले सान उरू ना कितले जाणटे जाल्ले उरू कितले वये जाल्ले उरू ना तो सावकार उरू ना जाल्यार गरीब उरू चलो उरू चली उरू लग्न जाल्ले उरू लग्न जानशी उरू सगळ्या मनशाक जीवना भितर इच्छ उरताचीच। आणि ते इच्छ पूर्ण करूक मनुष्य प्रयत्न बी करतो उरता। जाल्यार मनशाल जीवना भितर सगळे काल तो कितें इच्छ करता ते सगळे तेका सहजान प्राप्त जावतना। आणि मनशाक तो काल इच्छ करता ते प्राप्त करून घेवचुल्यार प्रथम जाय आशिल्लें म्हटल्यार विश्वास अर्थात सेल्फ कॉन्फिडन्स। सगळे मनशाक तेंगेल जीवना भितर विश्वास अत्यंत आवश्यक जावन आसा। खंयचो मनुष्य स्वताचेर विश्वास कन म्हाका हे जीवना भितर प्राप्त करून घेवका म्हण प्रयत्न कन त्यासाठी निरंतर प्रयत्न करतो वयत की ते मनुष्य सहजान ते प्राप्त करून घेवू शकता। तशच्यान आमी सगळ्यांनी जीवना भितर विश्वास करचे अत्यंत आवश्यक जावन आसा। इतलेच न्ही आज हे कितें आमी प्रपंचाचेर संबंध जोडून आसाच अर्थात रिलेशनशिप की जोडून आसाच हे सगळे विश्वासाचेर जोडून आसात। अर्थात सान आशिल्ले तेन्ना आमकां सांगून दिले हो तुगेल बाप्पा हो तुगेल अम्मा हो तुगेल आज्जो हो तुगेल सान बाप्पा हो तुगेल भाऊ म्हणगे ना हे तुगेल अक्का म्हणगे। तर सान आशिल्ले तेन्ना ते परिचय कनासतना दुसऱ्या कोणाक हो तुगेल बाप्पा हो तुगेल अम्मा म्हण परिचय करून दिल्ल्यार आज आमी तिंका सगळ्याक बाप्पा अम्मा म्हणटे उरता आशिल्लेच। अर्थात सान आशिल्ले तेन्ना आमी कोणाचेर विश्वास दवरता की हो तुगेल बाप्पा हो तुगेल अम्मा म्हण तेच आमी ह्या जीवनभर पालन करतो येतात। अर्थात आमी कोणाचेर एक पटी विश्वास करतात की तेच आमगेल जीवनभर तेंचे बर आमगेले संबंध जातो वयता। अर्थात विश्वास अत्यंत आवश्यक जावन आसा। इतलेच न्ही खंयचो मनुष्य विश्वासपूर्वक जीवन करतो येत की तो मनुष्य जीवना भितर कसले बी साध्य करून घेवू शकता। जाल्यार आजकाल मनुष्य विश्वास करचे सोड अर्थात कॉन्फिडन्स करचे सोड ओवर कॉन्फिडन्स करतो वयता। अर्थात ओवर कॉन्फिडन्स म्हटल्यार अहंकार करतो वयता म्हण। अर्थात हांव सांगिल म्हणकी जावका हांव सांगिले सगळ्यान आयकका हांव सांगिल म्हणकी सगळे चलतो वचका म्हण ताका इंग्लिशान नांव आसा ओवर कॉन्फिडन्स म्हण। अर्थात ओवर म्हटल्यार थंय ते एंड जावन वयता आनी ते आरंभ जावतना म्हण। अर्थात खंयचो मनुष्य अहंकारान जीवन करतो येत की ते मनशाले दुर्गती सहजान जातो वयता। आणि खंयचो मनुष्य विश्वासपूर्वक श्रद्धापूर्वक भक्तिपूर्वक तेगेल जीवना भितर परिपालन करतो येत की आणि प्रयत्न करतो येत की ते सहजान मनुष्य ते की जावका तो ते प्राप्त करून घेवू शकता म्हण। भगवंत गीते भितर बी सांगतात अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम च यत् असत इत्युच्यते पार्थ न च तत् प्रयत्नो इह म्हण। अर्थात भगवंत अर्जुना सांगता अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम च यत् म्हण। अर्थात अश्रद्धेन केल्ले होम अश्रद्धेन दिल्ले दान अश्रद्धेन केल्ले भगवंताल आराधन तप जप
हे खंयचे आमकां फल प्राप्त जावत ना म्हणगेन. अर्थात खंयचे विशयाचेर आमकां श्रद्धा उरतना की भक्ती उरतना की विश्वास उरतना की जाल्यार बी ते आमी ते होमा बसताच आनी कोण सांगले म्हण दान दिताच आनी कोण सांगले म्हण जप लक्ष खंयक येवन हांगा देवाल स्मरण करतो वयता की ते खंयचे प्रतिफल आमकां प्राप्त जावत ना म्हणगे. तशच्यान आमी हे जिवना भितर विश्वासपूर्वक काम करचे अत्यंत आवश्यक जावन आसा. तेजेच एक सान अशी कथा आसा विश्वासा बद्दलच. ते म्हणल्यार खरे जाल्ली कथा ती. ते म्हणल्यार 1950 भितर हार्वर्ड युनिवर्सिटी भितर एक सायंटिस्ट आशिल्ले. तेंगेले नांव आशिल्लें कर्ट रिचटन म्हणगे. तिणी अत्यंत प्रसिद्ध सायंटिस्ट जावन गेलेच, अर्थात विज्ञानी. तिणी तेंगेले जिवना भितर सुमार इतले शोध केलेच आनी तुतू भितर तेंगेले एक प्रसिद्ध हे शोध ते आमी आतां सांगूक इच्छितो आसाच. ते अशें आशिल्लें की म्हणल्यार तिणी एक्सपेरिमेंट करता आसतना एक व्हड उदका टब घेतलेच. अर्थात उदका टब घेवन तुतू भितर भरपूर कोल्ड उदक घालन घेवन दवरलेच, अर्थात थंड उदक घातलेच आनी एक हिंद्रा घेवन धन घेवन ते उदका भितर वडयलेच. उदका भितर घातले नंतर ते हिंदूर ते कोल्ड उदका भितर वचून घेवन 2 निमिषां भितर तेगेले प्राण त्याग करून गेलेच. तशीच ते हिंद्रा काण घेवन आनीक हिंद्रा धन ते उदका भितर घातलेच. तेन्ना घातले नंतर तो हिंदूर बी 2 निमिषां भितर प्राण त्याग करून गेलेच. तेन्नाच मागीर आनीक हिंद्रा धन घेवन ते टब्बा भितर घातलेच. तो हिंदूर सुमार एक 10 निमिष म्हणल्यार प्रयत्न केलो तुतूच्यान भायर येवका म्हणगे. आनी प्रयत्न करता करता 10 निमिषां नंतर तो हिंदूर बी सुस्त जावन घेवन प्राण त्याग करचे आशिल्ले. तेन्नाच ते सायंटिस्टान ते हिंद्रा कडेन आपणाले हात मुखार उचून मुखार येयलेच. तेन्ना ते हिंदूर तेगे हाती चण घेवन वयर येयलेच. नंतर ते हिंद्रा हाण घेवन बरे करून पुसून घेवन तेका खावूक उट्टू सगळे दिलेच. तशीच मारने दिवस परत ते हिंद्राक ते सायंटिस्टान घेतले आनी परत ते टब्बा भितर कोल्ड उदक घालन तेच हिंद्राक परत ते टब्बा भितर घातले. टब्बा भितर घातले नंतर खंयचे हिंदूर फस्ट घातिले तेन्ना 10 निमिष म्हणल्यार मरू गेले म्हणटा प्रयत्न करतो करतो 10 निमिषां नंतर प्राण त्याग करतो आशिल्ले की तोच हिंदूर 2 दिवस 30 निमिष म्हणल्यार तुतूच्यान भायर येवंक प्रयत्न केले. तर परत 30 निमिष जाले नंतर ते हिंदूर प्राण त्याग करून येयल्लेच. तेन्ना परत हात घालन घेवन ते हिंद्रा भायर काडून परत तेका पुसून घेवन परत खावू देन दवरलेच. परत 3 दिवस परत ते हिंद्राक तेणें टब्बा भितर घातले तशीच करून. तोच हिंदूर खंयचे 10 निमिषां भितर मरतो आशिल्लो की 2 दिवस 30 निमिष म्हटल्यार तेणें प्रयत्न केले की 3 दिवस तोच हिंदूर 60 निमिष म्हटल्यार 1 तास म्हटल्यार ते टब्बाक पोवते आशिल्लो आनी तुतूच्यान भायर येवंक प्रयत्न करतो आशिल्लो. आनी 3 दिवस ते सायंटिस्टान ते परत हात धन तुतूच्यान भायर काडलेच आनी ते कितले म्हटल्यार सायंटिस्ट आनी ते सायंटिस्टान ते 3 हिंद्राचे टेस्ट केले. फस्ट, सेकंड आनी थर्ड आशिल्ले. फस्ट 2 हिंद्रा टेस्ट केले तेन्ना तेका कळलेले हे 2 हिंदूर ते टब्बा भितर पडले भितर भिवन घेवनच मन गेले म्हणगे. अर्थात प्रयत्न करचे पयलेच तिणी तेंगेले प्राण त्याग केले म्हणगे. आनी हे 3 हिंद्रान केन्ना ते टब्बा भितर पडले की तेका बी भंय दिसलेच. दिसले नाशिना जाल्यार तेणें तुतूच्यान भायर येवच्याक प्रयत्न केले आनी तो केन्ना प्रयत्न करतो आशिल्लो की तेन्ना तेका 10 निमिष म्हणल्यार तेणें प्रयत्न केले. तेन्ना तेका ते हात येले की तो तुतूच्यान वयर चढून भायर येयलो. तर परत ते सायंटिस्टान परत एक्सपेरिमेंट केलेच. हो फस्ट हिंदू 10 निमिष आशिल्लो, नंतर 30 निमिष म्हटल्यार उरलोच, नंतर 60 निमिष म्हटल्यार पोवते उरलो. ते कशी जाले की म्हणगे तोच हिंदूर तेच टब्ब आनी तेच उदक जाल्यार 10 निमिषां मरचे आशिल्लो 1 घंटे म्हटल्यार तुतूक पोवते उरलो म्हणगे. तेन्ना सहजान तेणें ते एक्सपेरिमेंट केले नंतर तेका कळलेले कितके म्हटल्यार खंयचे हिंदूर 10 निमिषाक पोवतो आशिल्लो की आनी मरू येयले तेन्ना तेका ते मुखार एक हात येयलो की सायंटिस्टाले तो वयरच्यान वयर येयलो म्हण तुतूक वयरच्यान येयलो म्हणगे. तशी 2 दिवस तेणें टब्बा घातले की ते हिंद्राक विश्वास येयले आतां बी म्हाका खंयचे की एक हात येतलो आनी हात तुतूच्यान वयर येतलो म्हण. तेन्ना तेका कितले निमिष जाला उदक कसलें आसा कसलें तेका गोत्त जालें ना. ते खाली विश्वास की तुल्ले एक खंयचे की हात येतलो आपणाक वयर काडटलो म्हणगे.
दोनने दिवस 30 निमिष म्हटल्यार तेणें प्रयत्न केले आनी तिन्ने दिवस तेगेलो विश्वास आनी वाडटो गेले. घातले नंतर आनी केन्नाच भिल ना. तेन्ना 1 तास म्हटल्यार प्रयत्न करतो उरलो. अर्थात खंयची एक आपणाक हात येता, हांव तितूच्यान वयर येवन आपणाक जिवंत उरतलो म्हणून. तेन्ना तेका शरिराच बी याद नाशिल्ले आनी कोल्ड उदक म्हण बी उडगास नाशिल्ले. कितले टायम जालो म्हण तेका उडगास नाशिल्ले. तेगेलें खाली लक्ष आशिल्लें, एक हात येतलो, त्या हातीच्यान हांव वयर येतलो म्हणून. आनी तशीच तो हिंदूर हातीच्यान वयर येयलो म्हणून. तेका ते सायंटिस्टान एक्सपेरिमेंटा नांव दिलें दी होप एक्सपेरिमेंट म्हणून. अर्थात विश्वासाचे एक्सपेरिमेंट. होप एक्सपेरिमेंट म्हटल्यार खंयचे मनुष्य जिवना भितर केन्ना प्रयत्न करतकी ते केन्ना असफलता प्राप्त जावच ना म्हणून. हे काणी कित्याक सांगलें म्हटल्यार हे काणीचे तात्पर्य इतलेंच. आमकां बी मनुश्याक जिवना भितर कश्ट, दुख्ख, तापत्रे येनशी उरता. संसार म्हटले नंतर प्रत्येक जिवना भितर कश्ट, दारिद्र्य, दुख्ख, तापत्रे येनच येता. जाल्यार आजकाल मनुष्य कश्ट येवचे भितरच भीन घेवन तितूच्यान भायर वचून सोडटा. ना जाल्यार धंद्या भितर एक फावटी लॉस जालें, तितूच्यान आनी म्हाका भायर येवं जावच ना, म्हागेलें जिवन सगळें व्यर्थ जावन गेलें म्हण टेन्शन करून डिप्रेशना वचून तो तेगेले प्राण सुद्दां त्याग करून घेवंक पळयता. थोडे पोरां शाळे भितर कमी मार्क्स येयल्यार बी जिवन त्याग करून घेवंक पळयतात. अर्थात आमी मनुश्य कितें जाता की म्हटल्यार फस्ट 2 हिंद्रावण कितें जातात. घातले भितर आमी कश्ट येयले भितर भिन वयतात. आनी म्हाका हितूच्यान भायर येवं जावच ना, हांव जिवना भितर दुख्खा पडलां म्हणून. जाल्यार खंयचो मनुश्य तेगेले जिवना भितर कितले कश्ट येयल्यार, कितले दुख्ख येयल्यार ते तिन्ने हिंद्रावण की प्रयत्न करतो उरतकी प्रयत्न करता करता तेन्ना तेका एक हात येता. ते हिंद्राक ते सायंटिस्टान हात येयल्ले. जाल्यार मनुश्याक प्रत्येक मनुश्याक तेंगेले जिवना भितर एक हात येता. ते हात म्हटल्यार भगवंताले, देवाले. देव खंडीत जावन तेका ते संदर्भाचेर कश्टाच्यान भायर काडटाच. जाल्यार प्रथम मनशाक विश्वास उरता आनी मनशान प्रयत्न बी करतो उरता. प्रयत्न करचे पयले ना विश्वास उरचे पयले भगवंत म्हाका सहाय करतलो म्हणचे हे आमगेले फाल्स विचार. जाल्यार आजकाल मनुष्य कितें जातकी म्हटल्यार कश्ट येयले भितर प्रथम तेगेले मोबायल काडटा. मोबायल काडून कॉन्टॅक्ट लिस्टा भितर कोण आपणाक हेल्प करतलो म्हण सगळ्याले नांव पळयतो वयता. हो म्हाका हेल्प करतलो, तो म्हाका हेल्प करतलो म्हणून. सगळ्याक कॉल बी करता. जाल्यार लास्टाक कोणें हेल्प करून जाल्यार आनी कोण करचे आसा म्हण उडगास करतो उरता. तेज नंतर त्या मनशान म्हाका तेन्ना सांगिल्लें कसले कश्ट येयल्यार आपणा कडेन यो, आपूण परिहार करता म्हणून. तेजे कडेन बी वचून तो भेटी जाता. तो बी केन्ना तेका ना म्हणटा तेन्ना हो मनुष्य लास्ट अंतीम देवा तुवेंच म्हाका सांबाळ का, हे कश्टाच्यान पार कर का म्हण अंतीम देवा कडेन वयता म्हणून. अर्थात केन्ना मनुष्य अंतीम विचारून भगवंता कडेन वयतकी तेन्ना बी भगवंत तेका सहाय करताच. जाल्यार तितले संदर्भ कितें आसा कश्टाचे ते आमी जिवना भितर भोगचे पडटा म्हणून. तशच्यान मनुष्य केन्ना भगवंताचेर विश्वास करतकी, भगवंताले आराधन करतकी तेन्ना सहजान तो मनुष्य ते कश्टाच्यान दुख्खाच्यान भायर येवं शकता. दुख्ख येवच ना म्हणील अशी नाच. सगळ्याकच तेंगेले जिवना भितर दुख्ख आसाच. तितू भितर हिंदी भितर एक गादे मातू आसा. कितके म्हटल्यार खो कर पाने का मजा ही कुछ और है, रो कर हंसने का मजा ही कुछ और है, हार तो जिंदगी का एक हिस्सा है मेरे दोस्त, हार कर जीतने का मजा ही कुछ और है म्हणून. अर्थात खो कर पाने का मजा ही कुछ और है. जिवना भितर केन्ना आमी शेंडून वयताचे आनी परत प्रयत्न करून तेन्ना आमी प्राप्त करून घेता की ते आनंद आमकां मेळचेच दुसरे. नंतर दुसरे सांगताचे रो कर हंसने का मजा ही कुछ और है म्हणून. तेन्ना आमी दुख्ख, कश्ट, दारिद्र्यपण उरता की तेन्ना आमी प्रयत्न करून तितूच्यान भायर येता की ते आमकां आनंद मेळचेच वेगळे म्हणून. नंतर तिन्ने सांगताचे हार तो जिंदगी का एक हिस्सा है मेरे दोस्त म्हणून. अर्थात जिवना भितर कश्ट, दुख्ख, दारिद्र्य हे सगळे येवचे जिवनाचे एक भाग म्हणून. ते सगळे जिवना भितर प्राप्त जातलेच. जाल्यार हार कर जीतने का मजा ही कुछ और है म्हणून. अर्थात केन्ना आमी जिवना भितर कश्टाच्यान दुख्खाच्यान पार जावन वयर येता की तेन्ना सहजान आमकां ते आनंद मेळचेच वेगळे म्हणून. तशच्यान प्रत्येक मनशान तेंगेले जिवना भितर कितले कश्ट येयल्यार, कितले दुख्ख येयल्यार एक विश्वास म्हणील दवरता.
ते म्हटल्यार भगवंताचेर विश्वास दवरका म्हण. आजकाल मनुष्य मनशाचेर विश्वास दवरतात. फर्स्ट मनशा वचून मेळटाच. हुतूच्यान म्हाका पार कर मरया म्हणगे. जाल्यार तो मनुष्य ना म्हणटा. जाल्यार केन्ना आमी भगवंताचेर विश्वास करून खंयचें बी काम करताच की खंयचो मनुष्य ना म्हणील उरतकी फाल्यां सकाळी तोच मनुष्य आपूण तुका हेल्प करता म्हण फुडें येता. अर्थात भगवंत त्या रुपान कुडसीन घेवन आमकां जिवना भितर कश्टाच्यान पार करता म्हणगे. तशच्यान आमी सगळ्यांनी जिवना भितर जातीतले भगवंताले आराधन करचे, स्मरण करचे अत्यंत आवश्यक जावन आसा. इंग्लिशा भितर बी सांगतात विथ गॉड लायफ इज लायक अ एंडलेस होप म्हणगे. विदाउट गॉड लायफ इज लायक अ होपलेस एंड म्हणे. अर्थात विथ गॉड लायफ इज लायक अ एंडलेस होप. केन्ना आमी भगवंताचेर विश्वास करून जिवना भितर मुखार वयता की तेका एंड म्हणील ना. आमकां जिवना भितर एक ना एक मार्ग आमकां प्राप्त जातो वयता. आनी विदाउट गॉड लायफ इज लायक अ होपलेस एंड म्हणे. तेन्ना आमी भगवंताचेर विश्वास करून अशी प्रयत्न करतो वयता की तेन्ना आमगेलें जिवन व्यर्थ जावन वयता. कोणी आमकां कश्टाच्यान पार करूं शकना म्हण. तशच्यान आमी सगळ्यान आमगेल्या जिवना भितर जातीतले भगवंताले आराधन करचे, स्मरण करचे आनी प्रथम म्हटल्यार भगवंताचेर विश्वास करचे अत्यंत आवश्यक जावन आसा. आज सगळ्याकच भगवंताचेर विश्वास ना जाला. खंय बरें जाता थंय वयताच. कोणे की सांगले तेगे तेचे खंयचें बरें जात मऱ्या थंय वचून मेळटाच. आनी वरीन कोण देवाल दर्शन येता थंय वचून मेळटाच. जाल्यार एक तरेन आमी स्थिर विश्वास करनासतना आमी जिवना भितर कश्टाक दुख्खाक आमी वयतो आसाच. तशच्यान आमी सगळ्याकच जिवना भितर एक विश्वास, एक धैर्य, एक शक्ती सामर्थ प्राप्त जावं म्हण गेले गुरुचरणाक आनी आराध्य देवी ज्ञानेश्वरी चरणाक प्रार्थना अर्पण करतेच आमगेले वाणीक आमी विराम दितो आसाच. नमः पार्वती पतये हर हर महादेव.